ही मालकी कुठं गेली असेल बाई. मला तर म्हणे जा तुझ्याकडे दुसरी चावी आहे, घरी जा, घर उघडं कर आणि उघडं करून करत बस घरातले कामधंदे. कसं आहे ना, ही मालकी नसली म्हणजे का काही बी खात पीत करता येते कामधंदे. पण ही मालकी नसली का तिच्या धाकानं सगळं काम पटपट करावं लागते. काय करू तसं मी ना, ही मालकीन काही दिवसभर येणार नाही असं वाटायला लागले. मी काय करते, तोपर्यंत ना गप्पा चप्पा मारत बसते मस्तपैकी माझ्या बॉयफ्रेंड सोबत. तसं मी ना, माझा नवरा तर मला सोडून गेला आता इथं. तेच करते मी आता. मालकीन मोबाईल बी घरी आहे आणि तिनं तर मला हा वापरायलाच दिलेला आहे, पण इथं राहत मग ते फोन करून. आता परत एकदा बघते लावून. बाई काय झालं मोबाईलला, ह्या फोनच लागणं झालाय. कसला बंद पण का मोबाईल ठेवून गेलाय काय माहिती या मालकीने. गेलाय नाही हो, मोबाईलचा हप्तावाला आलाय. अगं बाई, मोबाईलचा हप्तावाला. अरे आहे का घरी? ओ बाबा हो, हाय. या की घरात या. या. मी म्हणलं घरात आहे का कोणी? हो या ना. या म्हणलं ना. घरात आहे का नाही कोणी? हो आहे. कोण तुम्ही? मी हप्तावाला. मोबाईलचा हप्ता थकले तुमचे. मोबाईल कुठे आहे तुमचा? काय माहिती. विवोचा मोबाईल. अच्छा. हा, मोबाईलचे हप्त्यावाले का तुम्ही? हो. घ्या पटकन बघू द्या. हो. मालकीन तर नाहीये घरी आता. मी कसं सांगू ह्याला की मी कामवाली आहे म्हणून. नको, कामवाली म्हणून नाही सांगायला पाहिजे. काय म्हणले? काय नाही, मोबाईल दाखवायचा आहे का तुम्हाला? हो तुम्ही चालता ना घ्यायला मोबाईल. कसं सांगू मी की मी नव्हते. पण तरी पण तसा ना हप्त्यावाला लयच भारी दिसायला शिकला. तसं बी ना मी लय भुकी प्यासी आहे. ह्याला ना मीच मालकीन म्हणून सांगते. हो साहेब, बोला. मोबाईल तर मीच घ्यायला आलते. अच्छा. हा, झालं काय ते मोबाईल तो? त्याचे हप्ते थकले तुमचे 2. चला लवकर या, फॉर्म वरती सही करा आणि अंगठा द्या. हो का? हो. मी कसं घेऊ आता, मी तर मालकीन नाहीये. करा. मलाच द्यावं लागेल का? मग तुम्ही हप्ते भरताय ना. हो मीच मग ही करते. पेमेंट स्लिप आहे. हो का? त्याच्यावर तुम्ही मस्तपैकी असं हं? अंगठा बुडवायचं आणि इथं लावा. हो का? अ, लावता का? तसं मी आता मालकीन बनल्यावर अंगठा द्यायची काय गरज आहे की? नाही ते मालकाला सही द्यावं करते लागतं. की. सही तर घेणारच हो. हो का? त्याच्या अगोदर अंगठा पण लावा लागेल तुम्हाला. बरं म्हणजे पहिले तुमचं लावावं लागेल, काय? मग हे अंगठा. हो. म्हणजे तुमचं लागलं की मग मी मोकळं काय? हे घेऊन जायला. ओ हा, ठीक आहे. तिथं लावा. एक वरती अजून एक. वा छान लागले बरं का तुमचे काय? अंगठा, थंबनेल, फिंगरप्रिंट. हा. बरं घ्या मग पैसे आता. किती हप्ता द्यायचा हो? 5,000 रुपये. बापरे. चला मॅडम, उशीर करू नका. हो, देते मी हप्ता. द्या ना. ते मोबाईल बघायचं म्हणत होते तुम्ही. बघू त्या मोबाईलला काही अपडेट आलाय का, अपडेट करून टाकतो. म्हणजे आमची सर्व्हिसिंगची सेवा कम्प्लीट. अहो ऐका ना साहेब, ते काय झालं ना, काय झालं? आमची कामवाली नाही का, तिला तो मोबाईल मी वापरायला दिलेला ना. मग तर ती आज कामाला आली नाही. ती मोबाईल घेऊन गेलेली ना, तर मग ती येईल काही वेळाने, मग दाखवेल की मी तुम्हाला मोबाईल. काही वेळाने म्हणजे ठीक आहे, ते मोबाईलचं राहू द्या, पण माझ्या हप्त्याचे पैसे द्या तुम्ही, जेणेकरून मी चालले जाईल इथून. हो का? घ्या मग. बाहेरचा आवाज आहे. नाही येत. मी काय म्हणते, हा. आताच तुम्ही म्हणत होते ना
काय की मोबाईल दाखवा म्हणून. तुम्ही 5 मिनिट वेट करा फक्त. आमची कामवाली आली म्हणजे मी तुम्हाला मोबाईल पण दाखवते. तुम्ही काय अपडेट साईज काय नाही ते बघा एकदा, आणि मग मी देईन तुम्हाला बाई पैसे. मला 5 मिनिटं थांबायला वेळ नाही. असे तुमच्यासारखे खूप घरोघर जावं लागतं मला. मी तेच करत बसू का 5 मिनिटं इथं 10 मिनिटं तिथं थांबत, म्हणजे पुरा मग दिवस एकच घरी चालले जाईल मग तर. अहो असं नाही साहेब, जमत मला. काय तुम्ही पण काय म्हणजे काही चाय नाश्ता करू का तुम्हाला मी? चाय नाश्ता मग पाणी द्या फक्त. अहो, पाणीच पिऊन निघून जातो मी. हो का? हो ठीक आहे चालेल. मी काय करते, तुम्हाला ना छानसं ना सरबतच बनवून आणते. बर बर, एवढी सेवा नका करू. मला पुढे पण जायचंय. तुम्ही शरबत बनवून अर्धा घंटा लावचाल. अहो साहेब, मी काय म्हणते, काय असं कोणाच्या घरी आलं ना असं नाही म्हणायला पाहिजे. नाही तसं नाही हो, पण कसं चांगलं वाटत नाही लोकांच्या घरी शरबत लिंबू हे ते घेणं. आता तसं पण ना, तुम्ही माझ्याकडे आलात हो आणि तसं पण मला फुलवंती म्हणतात. तुम्हाला माहिती आहे माझं नाव हो फुलवंती. फुलवंती बरोबर. हा फुलवंती. लिहिलेलं आहे डॉक्युमेंट मध्ये फुलवंती मॅडम. हो ना. हा. हा फुलवंतीच लिहिलंय ना. हो ठीक आहे. मग तुम्ही काय करा, काय 5 मिनिट बसा, मी तुम्हाला शरबत बनवून आणते. 5 मिनिटं? हं? लय वेळ घेऊ राहिले तुम्ही. 2 मिनिटात आणा की. अ, बरं 2 मिनिटात येते मी शरबत घेऊन. चालतं. हा. ते पैसे पण घेऊन या जरा लॉकर मधून तुमच्या. हो का? चावी आहे ना? आता मी मालकीन म्हणलं तर चावी लॉकरची माझ्याकडेच राहणार ना. परत म्हणतात चावी विसरली हरवली काय माहिती कुठं. हे बहाणे राहतात लोकांचे हप्ते घ्यायला जायच्या वेळेस मी. माहितीये का? हो, ते लोकांचं आता, लोकांचं मी काय सांगणार ना, लोक असंच करतात हो. बरोबर. खरंच खूप फसवतात. आता काय सांगू मी तुम्हाला, मी पण इतकं जणांना पैसे दिलेत, पण लोकांनी ना माझे पैसे काही वापस दिलेच नाही बघा. आता काय सांगू तुम्हाला. सॉरी, मला वाटलं माझी कामवाली झाली. कधी कधी होतं बरं का तसं मला. असं मला कधी वाटतच नाही. कोणी अनोळखी जरी आलं ना, असं वाटतं की बाई हे आपलंच आहे. म्हणून मी ना आपलं समजून काय करताय तुम्ही असं? मी शरबत घेऊन येते तुम्हाला. मायला ही बाई तर लय डेंजर दिसायली. माझ्या जवळ काय येऊ राहिली, मला असं हाताला टच काय करते, मला मिठीत काय घेऊ राहिली. अगं बाबा ही बाई तर लय डेंजर दिसायली. नको नको बाबा, आपला आपला हाता घ्या आणि चालतो व्हा इथून. रिकामा मनात काही आणू नका. तसं पण कामवाली बाई तर नाही म्हणते घरी, आणि मालकीन एकटीच आहे घरात. मालकीन भारी आहे, पण खालून वरपर्यंत असं सुजलेलं आहे आयटम बॉम्ब सारखं. या हे घ्या शरबत. वा 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 वा, मस्त आहे हो शरबत. कलर छान आहे शरबतचा. म्हणजे कलर ऑरेंज कलर आहे ना. ऑरेंज. तुम्ही घ्या ना. नाही, घ्या तुम्ही, मी नंतर बरं, घेईन बरं. आमची कामवाली आल्यावर. बरं बरं ठीक आहे. येऊ का? हो घ्या. हं. एक मिनिट आता. तसं तर मी याला ना ज्यूस दिलाय आता. उत्तम, हा? अति उत्तम. हो का? छान आवडलं तुम्हाला? लय भारी आहे. हो असा ज्यूस ना मी कधीच पिला नाही. हो का? खरंच शपथ. एवढं सुंदर की तुमच्या हाताची पप्पी घ्यावा असं वाटलं मला. ओ एवढं पण नका हो. तसं पण माझी कामवाली पण म्हणते बरं का, मालकीन तुम्ही ना खूप छान बनवता म्हणून रसना. खरंच भारी आहे तुमचं रसना. हो बाई ग, हे हप्त्यावाल्याला का नशा बिशा चढली काय? पावर चोकरीचं एवढं लवकर असं, माझ्या नवऱ्यावर तर कधी पडत नाही एवढं लवकर असं. याला जर नशा चढली आता तर मग माझं काम होणार नक्की. हे घ्या बाई. झालं का पिऊन? अरे वा, तुम्ही तो फिनिशच केलं हो सगळं. मला जी गोष्ट समोरची आवडली ना हं. त्याला मी फिनिशच करून टाकतो. हो, अशीच लोक मला पण फार आवडतात बरं का. मुळापासूनच फिनिश करतो. हो, चांगली गोष्ट आहे. काही होतंय का तुम्हाला? बाई थोडस गुंगल्यासारखं व्हायला. हो का? तुम्ही जेवण वगैरे केलं नव्हतं वाटतं. करून आलतो, खूप हो. करून आलतो. तरी का होते असं? जास्त फिरले का तुम्ही बाहेर उन्हामध्ये? उन्हात आणायचं थोडस वाटतंय मला तसं. आणि तसं पण ना बघा ना, आता बाहेर पाऊस पण यायला लागलाय आणि आता तुम्ही जाणार तरी कसे ना? नाही छत्री आहे माझ्याकडे. नाही हो,
तरी पण छत्री खाली तुम्ही भिजलात आणि तुमची तब्येत अगोदरच खराब आहे आणि त्याच्यात तुमची तब्येत आणखी खराब झाली तर मग तुम्ही म्हणाल की मी फुलवंती मॅडमच्या घरी गेलो होतो हप्ता मागायला आणि तिथूनच माझी तब्येत खराब झाली. फुलवंती मॅडमने असं काय केलं असेल बरं? नाही. काय अहो, हा किडा होता. ऐक गं. मी करतो साडीवर. नाही नाही या नको. इकडे. नाही ना मला लय त्याला भारी वाटतं काय वर करायला काय साडी. अहो काय ते बोलताय? किडा हाका मारतो ना. नाही नाही नका राहू द्या. ऐका ना साहेब मी काय म्हणते बोला. ते मोबाईलच्या हप्त्याचं थोडं पुढे ढकललं असतं तर थोडं बरं वाटलं असतं आम्हाला पण. तुम्ही पैसे आणायला गेलते ना मध्ये अजून ते काय झालं पैसे. ते पैशाचं काय झालं ना मी तुम्हाला ते ऑरेंज ऑरेंज कलर दिसत होता ना हा मी ते रसनापुडी समजून ना ते पैशाचंच भुगा करून टाकले हो त्याच्यामध्ये. म्हणजे मी पैशाचा भुगा पेला काय नाही म्हणून माझ्या पोटात गुडगुड व्हायला. आता निघतात उद्या सकाळी माझे पैसे. म्हणजे पैसे कुठून सकाळी कसे आता तुम्ही द्या सोडून विषय ते मला माहिती कसे निघतील आता सकाळी. हो का लय पोट गडबड करू राहिलं पोटात माझ्या. अजून काही होतंय का तुम्हाला? चक्कर बी येते. हो बरं मी काय म्हणतो बाई आता हे नाटक तर नाही चालणार. तुम्ही पैशाचा बोगा करून टाकलं हे टाकलं ते टाकलं. नाही नाही सगळे असंच म्हणतात मला. अहो मी काय म्हणते साहेब असं मला वाटतंय मला ना थोडस विसरण्याची सवय. कामवाली आली आली का तू? ऐक ना तू काय कर घरातली कामावरून घे तोपर्यंत मी काय काम बोल नाही. मी मोबाईलचा हप्तावाला आहे. तुम्हाला काय काय हो राहील तुम्हाला? बरं मी काय म्हणतो बाई बाबा हा आता पैसे घेतल्याशिवाय मी काही इथून जात नाही. हो हो मी काय ऐका ना झोपतो. नाही नाही झोपू नका मी देते तुम्हाला मोबाईलचा. दे. याला तर सगळं कळतंय की मी मोबाईलचा हप्त्यावाला आहे म्हणून. कधीच पूर्ण फुल हप्ते याला नशा चढती काय माहिती. तोपर्यंत मला काहीतरी टाइमपास करायला लागेल. पैसे हो देते 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 थांबा जरा इथून काढायला जरा वेळ लागेल ना. कुठून? इथे ठेवलेत मी. तुम्ही काय बघताय? काही नाही. मस्त वाटलं. काय काही नाही. अरे मी तर पैसे इथेच ठेवले होते. मागचं खूप भारी आहे. काय हो घर तुम्ही मागचं घर खूप भारी आहे तुमचं. तुम्ही कधी बघितलं? मी असं गेलो मागच्याच गल्लीत जातो ना तर दिसलं होतं मला. आता लय भारी दिसलं मला. घर तुमचं लय भारी आहे पाठीमागं. हो का बरं बरं काय होतंय तुम्हाला? चक्कर येते. हो का थोडं डोकं चेपून देऊ का मी तुम्हाला? ठेवा इथं डोकं मी चेपून देते. ते मोबाईलचा हप्ता द्या मला. हो हो मोबाईलचा हप्ता ना मी तुम्हाला ना देते बरं का. तुम्ही पण खुश व्हाल आणि मोबाईलचा हप्ता पण घेऊन जाल तुम्ही. आणि तसं माझं पण होऊन जाईल काम. काय म्हणजे? म्हणजे आता मोबाईलचा हप्ता दिला मी तुम्हाला की म्हणजे मी पण मोकळी आणि तुम्ही पण मोकळे है ना. बरं वाटतंय? बरं वाटतंय का तुम्हाला? चला ह्याला तर पूर्ण नशा चढलेली दिसतीये. म्हणजे मी माझं काम करून घेणार. मला तसा हप्ता मला खूप आवडलाय. ऐका ना तुम्हाला काहीतरी असं जास्तच होते असं वाटतंय मला. तुम्ही थोडस झोपा. हा झोपा इथं. माझे पैसे मला द्या. हो हो देते. हा ऐका माहिती आणखीन आली नाही आणि माझं काम तर मी केलं. पण आता मी ह्याला मोबाईलचा हप्ता देऊ कुठून? तर मला मालकीन समजतोय पण हा माणूस तर मला आवडला म्हणून मी माझी खुशी करून घेतली. आता काय करू मी? हा उठणार कधी? ह्याला उठवू कशी मी? कसं उठवू? साहेब उठा ना.
अब मी इथं इथं कसं काय अजून? ते तुम्ही मोबाईल हप्तावाला का? हा हा. हो तो तो काही नाही, तुम्ही मोबाईलचा हप्ता घेतला माझ्याकडून. तुम्हाला ते 500 रुपये दिले मी आत्ता. दिले का? हो दिले. तुम्ही घेतले, बॅग मध्ये पण ठेवले. काहीच आठवण नाही राहिलं मला. कसं काय हो? काय माहिती उन्हात फिरू फिरू माझी तब्येत खराब झाली. हो का? सॉरी हा, मला झोप लागली. नाही नाही, असं काही नाही. तसं मला लय मोकळं मोकळं वाटतं हो. असं एकदम हलकं हलकं वाटायला लागलंय. हो का? काय माहिती काय झालं मला. वाटणारच ना. जामच तसं पाजू घातला काय म्हणले? बाबा. काही नाही, तसं पण तुम्हाला एक सांगू का साहेब, तुम्ही खरंच खूप छान आहे बरं का. हा, हा. एकदम असं पिकलेला आंबा कसा असतो, काय म्हणले? म्हणजे गोड हा. गोड बोलणारे असे तसं छान गोड स्वभाव आहे माझा. स्वभाव. सरळ स्वभाव आहे. हो कधीच खूप. वाईट वळणाला जात नाही मी. बिलकुल नाही. बरं मी काय म्हणतो, हा चला मग मी निघतो मग आता. हो. हा? निघा तुम्ही. तसं पण हप्ता तर घेतलाच आहे आता तुम्ही. हो, हो. तसं आता माझी मालकीन पण येईल. हा? निघा. काय नाही, ते मला पण आता घरात खूप काम. चालतं मग मी येतो. हो हो या. माय ग, गेला का? हा. गेला बाई हप्त्यावाला. हा, वाचले. इतक्या लवकर नशा येईल म्हणून मला वाटलं नव्हतं. पण माझ्याकडून एवढी सारी पावरची गोळी कसं काय टाकण्यात आली? एकच टाकायची होती, मी 2 टाकून ठेवले. माझा नवरा बी ना लय आगाऊ काम करते. पण माझ्या नवऱ्याला तर कधी या पावरच्या गोळीची नशा चढली नाही. पण हे मोबाईलचा हप्त्यावाला एवढं लवकर नशेत. बापरे. पण चांगली गोष्ट आहे, मोबाईलचा हप्तावाला लय आवडला, लय चिकन होतं. इतकं भारी वाटलं, लय भारी वाटलं, आता कसं सांगू. हा, पूर्ण मनच मोकळं झालं. किती दिवसाची उपाशी होती आणि माझा नवरा ना कधी मला उपाशी भागत नाही माझं. कधी पोट भरवत नाही. पण बरं झालं, मालकीन समजून ह्या मोबाईलच्या हप्त्यावाल्यानं मला चान्स दिला. म्हणजे कसं, मीच घेतला चान्स आणि त्याच्यात माझी मालकीन पण नाही आली आणखी. चला, टाइम आहे तोपर्यंत ना घरातले कामावरून घेते आता. नाहीतर मी मालकीन म्हणून, बाई फुलवंती तू तर काहीच काम नाही केलं घरातलं. मला इतकं. हा, मालकीनं मोबाईलच्या पावतीवर माझंच नाव सांगितलं वाटतं, फुलवंती. बरं झालं बाई मी माझंच नाव सांगितलं. नंतर मोबाईलचा हप्तावाला म्हणला असता फुलवंती नाव तर मालकींचं आहे, मग ही कामावली कसं काय सांगायला. हा, बरं झालं. चला, तसं बी मोबाईलच्या हप्त्याचं पण काम झालं. आता माझा मोबाईल बी चालू होईल आणि माझं काम पण झालं. तसं ना मोबाईलचा हप्त्यावाला ना खूप चिकन होता बाई. असं तोडून खावासा होता आणि मी तो खाल्ला. वाव, मोबाईलच्या हप्त्यावाल्याला पावरची गोळी देऊन मी फसवलं चांगलंच. तशी पण ना पावरची गोळी देऊनच सगळं करायला मज्जा येते. कधी कधी विचार करते नवऱ्यासोबत करावं, पण नवऱ्याला तर कधी मूडच होत नाही. पण जाऊ दे, आता परत हे काय करते. पण माझ्या मालकीनं ना मोबाईलचा हप्ताच नाही भरला पाहिजे आणखीन 2 महिने. म्हणजे हा हप्ता घ्यायला आला परत, म्हणजे मला परत एकदा चान्स मिळेल. तसं झालंच पाहिजे. चला, फुलवंती बाई काम करा. बस झाली आता तुमची रंगरलिया. मोज मस्ती घेतली करून पावरची गोळी देऊन. फुलवंती चलो.